भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 2020च्या मालिका होणार आहेत। आजपासून एकदिवसीय मालिकेला वानखेडे स्टेडियमवरून सुरुवात होते आहे। भारतीय कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना झालेली आहे। भूपिंदर सिंह बाजवा यांच्याकडे या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी आहे। प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामातील 43वा सामना दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पॅन्थर्स या दोन्ही संघांमध्ये झालेला आहे। या अटीतटीच्या लढतीमध्ये दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत बघायला मिळाली। दरम्यान हा सामना 32-32च्या बरोबरीमध्ये समाप्त झाला। सुप्रसिद्ध जिम्नॅस्ट दीपा कर्माकर तब्बल 8 वर्षांच्या नंतर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। ही स्पर्धा 2 ते 4 जानेवारी दरम्यान भुवनेश्वर इथे होणार असून ही स्पर्धा दीपासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे। बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 3 वनडे आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाते आहे। पहिल्या T20 सामन्यामध्ये बांगलादेशने 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे।